आमच्या भाजीवालीकडे फुलं पण भरपूर. हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण गार्डनमधले ना फर्स्ट आपला भाजीपाला काढणार आहे. व्हिडिओ थोडा जुना आहे म्हणून तुम्हाला सर्व आपला जो भाजीवाला आहे छोटा छोटा दिसत असणार. तर इथं मुली त्यांचं काहीतरी काम चालू होतं, तर मी इथं मस्त आपलं एक छोटंसं टोपलं घेऊन आता जेवढा भाजी निघणार आहे तेवढी काढत आहे. छोटे छोटे अजून पालक वगैरे छोटे आहे पण त्याचे पानं निघत आहे. आणि पालक तो आपला जो बेबी स्पिनच असतो तोच मी पेरलेला आहे. तर सर्वात आधी आपण आपला लसूण काढूया. तर लसूण मी पेरला होता फेब्रुवारी का जानेवारी महिन्यामध्ये मी पेरलेला होता. जानेवारी महिन्यात पेरून त्याच्यावरती पानं टाकून दिलेले होते. तर अर्धा लसूण झोपलेला होता. माझ्या आईने सांगितलं होतं जेव्हा लसणाचे जे पानं आहेत ते असे झोपून जातील तेव्हा लसूण काढायचं. तर अर्धा मी आज काढणार आहे आणि अर्धा थोडा अजून चांगला वाटत होता म्हणून मी त्याला काढलेलं नाही. तर इथं थोडे माती कडक असल्यामुळे चिकट असल्यामुळे जड जात होता काढायला. पण लसणाचे गाठी ना खूप छान होते आणि घरचा असल्यामुळे त्याची काहीतरी वेगळीच एक मज्जा असते. हा पण आहे. हा पिंदुले पिंदुले असा थोडा लसूण काढून घेतलेला आहे आणि थोडा मी आधी ओला काढलेला होता चटणीसाठी आणि थोडा आणखी बाकी आहे. इथं तुम्ही शेंगा बघू शकता, खूप साऱ्या शेंगा लागलेल्या आहे. आधीच मुलींनी खूप साऱ्या शेंगा खाल्लेल्या आहे त्यांच्या तोडून तोडून. तरी पण आज जेवढ्या निघतील तेवढ्या मी काढते. आणखी पक्क्या होण्याच्या बाकी आहे थोड्या. आणि बाजूलाच मी मेथी वगैरे आणखी पेरलेली आहे, कोथिंबीर पेरलेली आहे. आणि सर्वात आवडीचं काम म्हणजे मुलींचं भाजीपाला काढणं, शेंगा वगैरे तोडून खाणं. ह्या मुलींना खूप आवडतं. आधी कालच त्यांनी खूप साऱ्या शेंगा त्याच्या तोडून खाल्लेल्या आहे. तर थोड्या शेंगा काढून घेतल्या, 4-5 निघल्या तेवढ्या काढल्या. आणि नंतर आपल्याकडे आहे पालक, शेपू पेरलेली आहे मी. शेपू अजून आलेली नाही. पालक छोटे छोटे पानं आलेले आहे. आणि आमच्याकडे आंबट चुका असतो, पालकसारखाच असतो. विदर्भामध्ये त्याची भाजी बनवली जाते आणि थोडा आंबट असतो तो. तर तो पण मी घरून त्याचे बी आणलेले होते, तो पण मी पेरलेला आहे. आंबट चुका पण छान निघलेला आहे. तर आंबट चुक्याचे पण छोटे छोटे पानं मी तोडून घेते. तिला खोलाय का तोडतो काय भाऊ? हे बघा. छोटे छोटे रेड रॅडिश पण काढून घेतले आणि त्याच्याबरोबर कांद्याच्या पाता पण खूप आलेल्या होत्या काढण्यासाठी. तर आता कांद्याच्या पाता थोडं काढून घेते आणि कांद्याच्या पात्याची मस्त भाजी किंवा मुठे आमच्याकडे बनवले जातात. मार्केटमध्ये तसे मिळतात कांद्याच्या पाती, पण ते थोडे दोड झालेले असतात, पक्के झालेले असतात. आता गार्डनचे कसे मी थोडे कोडे कोडे काढत आहे, तर त्याची भाजी आणि मुठे बनवून घेईल मस्त. तर इथं मुली पण माझ्याबरोबर काढू लागत आहे सर्व. त्यांना पण खूप छान वाटत आहे भाजीपाला काढण्यासाठी. तर थोडं थोडं आम्ही कट करत राहतो. जेव्हा आपण गार्डनमध्ये येतो जेवण वगैरे करतो तेव्हा तोंडी लावण्यासाठी कांद्याची पात, मेथीची भाजी असं थोडं थोडं कट करत लावत खात असतो. त्याच्यानंतर मेथी आधी पेरलेली होती मी, मेथी सर्व काढून झालेली आहे आधीची आणि आता परत पेरलेली आहे दुसरी. कोथिंबीर पण परत लावलेली आहे. तर हळूहळू सर्व निघत आहे. उन्हाळा आहे त्याच्यामुळे लवकर निघत आहे आणि त्याच्याचबरोबर पाऊस पण पडत आहे. हे बघा सगळं बीट आहे. टुकड़ा कसं हो. स्पिनच मस्त झाला. मम्मी खाऊ.
पण खाऊ नाही पण अम्मा मी पण खाऊ मस्त लागते फक्त मारते ना खाऊ अम्मा एकदा हे धुवून आम्ही खाऊ शकतो एक ढबूसाठी आणि माझ्यासाठी तुझ्या पुढे तर एवढे मस्त मस्त तिथे दूर दूरचे जाऊन अरे दुधा तर इथला पहिला आपल्या गार्डनमधला थोडासा भाजीपाला निघलेला आहे. तर आंबट चोखा निघलेला आहे बाउलभर, थोडंसं पालक निघलेलं आहे, कांद्याच्या पाती, रेड रेडिश आणि 4-5 शेंगा. थोड्याशा मुलींनी ऑलरेडी खाल्लेले आहे आणि काल पण त्यांनी भरपूर खाल्ले आहे, त्याच्यामुळे 4-5च शेंगा निघल्या आता सध्या. आणि रेड रेडिश पण खूप सारे झालेले आहे, पण मी एवढेच तोडून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपण जो लसूण तोडून घेतलेला होता तो लसूण काढून घेतलेला आहे थोडासा. तर असा छोटूसा आपला पहिले हे हार्वेस्टिंग झालेली आहे. त्याचबरोबर खूप साऱ्या अशा चेऱ्या आलेल्या आहे आणि आपले माकडं बघा कसे वर जाऊन जाऊन त्या चेऱ्या खात आहे. आणि सर्व असं मी एका टोपल्यामध्ये घेतलेलं आहे आणि फुलं पण खूप सारे निघलेले आहे. देवपूजेसाठी फुलं तोडून घेतले थोडी आणि आमचे असे टोपले घेऊन आमच्या राधा सर्व आता निघाल्या आहे घराकडे. तर तिला खूप मज्जा वाटत होती असं भाजीपाल्याचं टोपलं आणि डोक्यावर घेऊन. तिला मी सांगत होते की गावाकडे ना लोक असे टोपल्यात भाजीपाला घेऊन असे डोक्यावरती घेऊन विकत असतात, तर ती तसंच करत होती, आवाज पण तसाच देत होती. तर आजच्यासाठी एवढं छोटंसा भाजीपाला तोडून घेतलेला आहे. बाकी थोडं थोडं सर्व निघतच आहे. फुलं पण भरपूर आलेले आहे. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.